नमस्कार मित्रांनो, निवडणूक संपली आहे. उद्या 23 तारखेला निकाल आहे. या मधल्या 2 दिवसामध्ये जी मोठी न्यूज आहे ती म्हणजे एक्झिट पोल्स वेगवेगळ्या एजन्सीजनी जे केलेले आहेत तर त्याचे निकाल बाहेर येत आहेत. ॲक्च्युली आज मी तुमच्यापुढे आलेलो आहे ते एक दिवस उशीर झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी काल आपल्यासमोर येऊ शकलो नव्हतो. मी आपल्या समोर जे आज घेऊन येतोय ते आम्ही जो सर्वे केला होता 288 जागांचा, त्याचे निकाल किंवा त्याचे संकेत कोण जिंकेल असे जे आम्हाला मिळाले होते ते सगळे मी आपल्यापुढे आज नावं वाचून दाखवणार आहे. लक्षात ठेवा, आमचा जो आहे तो एक्झिट पोल नाही आहे. निवडणूक व्हायच्या आधी 4 दिवसापर्यंत आम्ही जे सर्वेस केलेले होते वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये जाऊन, तर त्याचे जे आम्हाला अंदाज मिळाले ते मी अंदाज आपल्यापुढे ठेवणार आहे सगळ्या 288 जागांचे. त्याच्या आधी जे वेगवेगळे सर्वे झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण एक धावती नजर त्यांच्यावर टाकूया. इलेक्टोरल एज म्हणून एक एजन्सी आहे, त्यांनी जो सर्वे दिला आहे त्याच्यामुळे त्यांनी महायुतीला 121 जागा दिल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 150 जागा दिल्या आहेत. पोल डायरी म्हणून दुसरी एक एजन्सी आहे, त्यांनी महायुतीला 122 ते 186 जागा दिल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा दिल्या आहेत. चाणक्यचा जो सर्वे आलेला आहे त्यात त्यांनी महायुतीला 152 ते 160 जागा दिल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर मॅट्रिज नावाची जी एजन्सी आहे त्यांनी महायुतीला 150 ते 170 जागा दिल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा दिल्या आहेत. आणि SS म्हणून एक कंपनी आहे, त्यांनी महायुतीला 127 ते 135 जागा दिल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 147 ते 155 जागा दिल्या आहेत. बहुतांशी जर का हे सगळे सर्वे बघितले तर मेजॉरिटी ऑफ द एजन्सीज ज्या आहेत त्या एका गोष्टीवरती त्यांचं एकमत होताना दिसतंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येऊ घातलेलं आहे. आता ब्रेकअप जो आहे तो ब्रेकअप त्यामध्ये विदर्भच्या 62 जागा आहेत, त्यामध्ये महायुतीला 32 ते 37 जागा मिळताना दिसत आहेत. महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळताना दिसत आहेत. मराठवाडा जो आहे त्यात 46 जागा आहेत, त्यात युतीला 16 ते 21 जागा, तर महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा. नंतर पश्चिम महाराष्ट्रात 70 जागा आहेत, जिथे महायुतीला 28 ते 33 जागा आणि महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा. नंतर उत्तर महाराष्ट्र 35 जागा आहेत, जिथे महायुतीला 15 ते 20 जागा आणि महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळताना दिसत आहेत. ठाणे आणि कोकण ह्या परिसरात 39 जागा आहेत, त्यात 23 ते 28 जागा महायुतीला दाखवल्या आहेत आणि 9 ते 14 जागा महाविकास आघाडीला. आणि मुंबईतल्या 36 जागांमध्ये 15 ते 20 जागा दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीला मिळतील, असं हा पोल ऑफ पोल्स या सगळ्या सर्व्हिसचा जो आहे त्याचा जर का आपण विभागणी केली तर हे आपल्याला चित्र दिसतंय. आता असं आहे, आम्ही जो सर्वे केला होता जो शेवटचा सर्वे 1 आठवड्या आधीपर्यंत जो चालला होता नोव्हेंबरच्या साधारण 15 नोव्हेंबरपर्यंत, त्यामध्ये सुद्धा आम्ही जे मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या आठवड्यातलं बघितलंच असेल, आम्ही महाविकास आघाडीला साधारण 116 पासून 138 पर्यंत आणि महायुतीला 140 पासून 150 जागा मिळतील असं सांगितलं होतं. पुन्हा मी हेच सांगतोय की आम्ही केलेला तो प्री पोल सर्वे होता. आज पण मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती त्या प्री पोल सर्वेची माहिती आहे, एक्झिट पोल नाही आहे आमचा, हे लक्षात ठेवावं. आता आपण वळूया. आम्ही जे अंदाज वर्तवतोय उद्याच्या रिझल्टच्या आधी, ते अंदाज मी तुम्हाला, आमचे अंदाज जे आहेत ते पार्टी वाईज पक्षशः फोड करून सांगणार आहे. कुठच्या पक्षातले कुठचे उमेदवार आमच्या मते, आमच्या सर्वेच्या मते कुठच्या भागात निवडून येतील, कुठच्या सीटवरती निवडून येतील अशी माहिती आहे.
त्यामध्ये आपण सुरुवात करू काँग्रेसपासून. तर काँग्रेसचे अक्कलकुवाचे उमेदवार के.सी. पाडवी, ॲडव्होकेट के.सी. पाडवी हे निवडून येतील असा अंदाज आहे. दुसरे उमेदवार नवापूरचे श्रीरंग नाईक काँग्रेसचे, ते निवडून येतील असा अंदाज आहे. तिसरं धुळे ग्रामीणमधून कुणाल रोहिदास पाटील काँग्रेसचे निवडून येतील असा आत्ता अंदाज आहे. नंतर अकोला पश्चिममधून साजिद पठाण निवडून येतील असा अंदाज आहे. अमरावतीतनं सुनील देशमुख निवडून येतील असा अंदाज आहे. टिओसामधून यशोमती ठाकूर पुन्हा निवडून येतील असा अंदाज आहे. देवळीतनं रणजित कांबळे, वर्ध्यातनं शेखर शेंडे, सावनेरमधून अनुजा केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे, नागपूर उत्तरमधून नितीन राऊत आणि साकोळीतनं नाना पटोले असे निवडून येतील असा आत्ता संकेत मिळतोय. आरमोरीतनं रामदास मेसराम, गडचिरोलीतनं मनोहर पोरेटी, ब्रह्मकुमारीतनं विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते होते ह्या विधानसभेमध्ये, चिमूरमधून सतीश वारजूरकर, रायगावमधून वसंत पुरके, यवतमाळमधून अनिल मांगुळकर आणि नालगेनमधून मीनल खदगावकर निवडून येतील काँग्रेसच्या, असे अंदाज आहेत आत्तापर्यंत. त्यानंतर पाथरीमधून सुरेश वरगुडकर, जालन्यातनं कैलाश गोरंट्याल, जालन्याची जागा यावेळेला काँग्रेस जिंकेल असं आमचे सर्वे दाखवतोय. मीरा भाईंदरमध्ये झटका बसू शकतो प्रस्थापितांना. गतवेळेच्या गीता जैन आणि त्याच्या आधीचे भाजपाचे नरेंद्र मेहता या दोघांनाही झटका बसू शकतो. इतकी काट्याची टक्कर आहे तिथे. ॲक्च्युली 33% आहे. तरी पण आमचा जो सर्वे दाखवतोय ही जागा अतिशय काट्याची टक्कर होईल, फार थोड्या फरकाने निवडून येईल. पण ह्या दोघांच्या मतांची विभागणी जर का 50-50 झाली तर मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे निवडून येतील असं आता दिसतं चित्र. नंतर मालाडमधून असलम शेख, चांदिवलीमधून नसीम खान, धारावीतनं ज्योती गायकवाड, मुंबादेवीतनं अमीन पटेल, पुरंदरमधून संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे, पुणे कॅन्टॉन्मेंट, गेल्या वेळेला पुण्यातल्या 8 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. यावेळेला पुणे कॅन्टॉन्मेंटची जागा रमेश बागवे काँग्रेससाठी जिंकतील असं दिसतंय. दुसरा झटका ज्यांनी आम्ही पण आश्चर्यचकित झालोय, पण हा फीडबॅक आम्हाला जो आलेला आहे तो आम्ही तुमच्यापुढे मांडतोय की कसब्यातली जागा रवींद्र धंगेकर काँग्रेसचे हे राखतील. म्हणजे गेल्या वेळेला जी फाईट त्यांची होती, हेमंत रासने भाजपाचे होते, त्यांच्या विरुद्ध रवींद्र धंगेकर विजयी झाले होते, ते ह्यावेळेला तो विजय पुन्हा मिळवतील असं आम्हाला, हे अतिशय धक्कादायक बातमी आमच्यापुढे आली आहे, पण जी आहे ती आम्ही तुमच्यापुढे मांडतोय. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर SC कॉन्स्टिट्युन्सी आहे, तिथनं हेमंत ओगले, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, लातूर शहरमधून अमित देशमुख, अक्कलकोटमधून सिद्धराम म्हेत्रे, पंढरपूरमधून भागीरथ भालके, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून राहुल पाटील, हातकळंग्यातून राजू आवळे, पळूसमधून विश्वजित कदम आणि जतमधून विक्रम सावंत. ही यादी होती काँग्रेसचे जे उमेदवार विजयी होऊ शकतात अशा साधारण 42 उमेदवार काँग्रेस आहेत त्यांची यादी ही होती. आता आपण पुढच्या यादीकडे जाऊ. काँग्रेस खूप चांगला परफॉर्मन्स करेल लोकसभेच्या इलेक्शन नंतर. लोकसभेमध्ये काँग्रेसला 13 जागा मिळाल्या होत्या आणि त्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला होईल, ते 60च्या पुढे जातील असं एकंदर चित्र होतं 4 महिन्यापूर्वी जेव्हा मी पहिला सर्वे केला त्यावेळेला. तरी पण गेल्या 4 महिन्यामध्ये महायुतीने बरंचसं ग्राउंड कव्हर केलेलं दिसतंय आणि काँग्रेस आणि उबाठामधला जो चौथा सुभा म्हणतो आपण त्याला, तर त्याचा फटका त्या दोघांनाही बसताना दिसतोय. नाना पटोले आणि संजय राऊत यांचे रोजचे वाद याचाही फटका बसताना दिसतोय. आणि काँग्रेस, मी आता सांगितल्याप्रमाणे 42 ते 43 जागा
काँग्रेसच्या येतील असं आमचा सर्वे दर्शवतोय. आता दुसरा पक्ष आपण जाऊ, शिवसेना, धनुष्यबाण निशाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना. त्यामध्ये साक्रीतनं मंजुला गावित विजयी होतील, चोपड्यातनं चंद्रकांत सोनावणे विजयी होतील असं दिसतंय. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, एरंडोलमधून अमोल पाटील, बुलढाण्यातनं संजय गायकवाड, पाचोऱ्यातनं किशोर पाटील, मेखरमधून संजय रायमुलकर, रामटेकमधून आशिष जयस्वाल. रामटेकमध्ये काट्याची टक्कर आहे, तिथे काँग्रेसचे एक बंडखोर पण उभे राहिलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये त्यांच्यात जी मतविभागणी होईल त्याच्यामध्ये आशिष जयस्वाल जिंकतील असं आमचा सर्वे दाखवतोय. डिगळ्यामधून संजय राठोड, हडगावमधून संभाजीराव बाबूराव कोहिलकर, कळमनुमरी मधून संतोष बांगर, संभाजीनगर सेंट्रल मधून प्रदीप जयस्वाल, संभाजीनगर साऊथ सेंट्रल मधून संजय शिरसाट, पैठण मधून विलास भुमरे, हे सांदीपन भुमरे जे खासदार म्हणून निवडून आले त्यांचे पुत्र आहेत, नांदगाव मधून संजय कांदे, सुहास कांदे. लक्षात ठेवा, नांदगावमध्ये सुहास कांदेंच्या विरुद्ध महायुतीचेच समीर भुजबळ यांनी बंड पुकारलं होतं, ते पण उभे आहेत समोर. तरी पण लोकांची पसंती सुहास कांद्यांकडेच आहे असं आता दिसतंय. मालेगाव आउटरमधून दादा भुसे, रिसोदमधून भावना गवळी, नंतर विश्वनाथ भोईर कल्याण ईस्टमधून शांताराम मोरे, प्रताप सरनाईक ओळा माजिवड्यामधून, बाळाजी किणीकर अंबरनाथमधून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोपरी पाच पाखाडीतून, मागाठाण्यातनं प्रकाश सुर्वे जे सिटिंग जे सिटिंग आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे एकनाथ शिंदेंबरोबर जाणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये ते होते. कुर्ल्यातनं मंगेश कुडाळकर, महाडमधून भरत शेठ गोगावले, सांगोल्यातून शहाजी बापू पाटील एकदम ओके, ते जिंकतायत असं दिसतंय. परांद्यातून तानाजी सावंत, पाटणमधून शंभूराज देसाई, दापोलीतनं योगेश कदम, रत्नागिरीतनं उदय सामंत, राजापूरमधून किरण सामंत त्यांचे बंधू, सावंतवाडीतून दीपक केसरकर, राधानगरीतनं प्रकाश आबिटकर, खानापूरमधून सुहास बाबर, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आणि पालघरमधून राजेंद्र गावित. ही यादी आहे शिवसेनेचे साधारण 38 आमदार, जे संभाव्य आमदार जे निवडून येतील असा जे चित्र आमच्या पुढे आहे, आमच्या सर्वेतनं आलेलं, तर त्यांची यादी ही आहे. आता आपण बघूया उबाठाकडे. उबाठाचे कोण कोण लोक निवडून येतील याच्यावर एक आढावा आपण घेऊ. एक, निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाला म्हणजे त्यांना मिळावं यासाठी बरंच मोठं नाटक रचलं होतं आणि त्याच्यामुळे जवळजवळ महायुती तुटण्यापर्यंत एक स्टेज आली होती. तर आपण आता बघूया उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला साधारण किती जागा मिळत आहेत. धुळे शहरातनं अनिल गोटे, बालापूरमधून नितीन देशमुख, वाशिममधून सिद्धार्थ देवळे निवडून येतील अशी शक्यता आहे. दर्यापूरमधून गजानन लोहेटे, नंतर संगीता पाटील, परभणीतनं राहुल पाटील, पारतूरमधून आसाराम बोराडे, वैजापूरमधून दिनेश परदेसी, विक्रोळीमधून सुनील राऊत, भांडूपमधून रमेश कोरगावकर, जोगेश्वरीमधून अनंत नार, दिंडोशीमधून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, या दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी, त्या बाय इलेक्शन जे शिवसेने फुटीनंतर झालं होतं त्यामध्ये निवडून आल्या होत्या, त्या पुन्हा आपली सीट राखतील असं दिसतंय. कलिन्यातनं संजय पोतनीस यांच्याविरुद्ध बरीच अँटी इन्कम्बन्सी आहे असा खूप मोठा प्रचार तिथ्या भागामध्ये होता, पण आमचा सर्वे दाखवतोय की ही सीट राखण्यात भले मार्जिन त्यांची कमी होईल पण कलिन्यातनं संजय पोतनीस ही सीट राखतील असं चित्र दिसतंय.
आता प्रेस्टीज सीट शिवसेनेसाठी वरळीची सीट, युवराज आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे. इथे पण काट्याची टक्कर होतीये, पण आदित्य ठाकरे शेवटी ही सीट राखण्यात यशस्वी होतील असा आमचा सर्वे दाखवतोय. बायखळ्यामध्ये मनोज जामसुतकर, कर्जतमधून नितीन सावंत, औसातनं दिनकर माने, धाराशिवमधून कैलाश पाटील, बार्शीमधून दिलीप सोपल, सांगोल्यातनं दीपक साळुंके, गुहागरमधून भास्कर जाधव, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव. हा एक मोठा अपसेट होईल हे जर का खरं झालं तर. तिथे भाजपाचे 2 वेळेचे सिटिंग आणि त्याच्या आधी मनसेतनं असे 3 वेळेचे आमदार राहिलेले राम कदम विरुद्ध संजय भालेराव असा सामना आहे. आणि आमच्या सर्वेप्रमाणे संजय भालेराव हा सामना जिंकताना दिसत आहेत. चेंबूरमधून प्रकाश फातर्फेकर आणि शेवटी धनंजय बोडारे अशी साधारणपणे 28 आमदारांची उबाटाची यादी आहे. जे आमदार जिंकू शकतील, 28 उबाटाचे आमदार जिंकू शकतील असं आत्ता आमचा हा सर्वे दाखवतोय. पुढली यादी पुढे जाऊ आपण. राष्ट्रवादी शरद पवार तुतारी यादीमध्ये पहिला जो आहे आमचा प्रेडिक्शन थोडं धक्कादायक लोकांना वाटेल, पण आमचा सर्वे जे दाखवतोय ते तुम्हाला मी सांगतोय. मुक्ताईनगरमधनं रोहिणी खडसे जिंकतायत असं एक चित्र आहे. करांजामधून गायक पटणी जिंकतायत. हिंगणघाटातनं अतुल वांडिले हे जिंकतायत. तिरोड्यातनं रविकांत भोपचे, पुसदमधून शिरीष मेंढ, किनवतमधून प्रदीप नाईक, सिंतूरमधून विजय भांबळे, धनसावंगीमधून राजेश टोपे, गंगापूरमधून सतीश चव्हाण, बागलनमधून दीपिका चव्हाण, विक्रमगडमधून सुनील भुसारा, कळवा मुंब्र्यातनं जितेंद्र आव्हाड, जुन्नरमधून सत्यशील शेरेकर, शिरूरमधून अशोक पवार, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील जिंकतायत. जिंकल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवारांची राष्ट्रवादी जॉईन केली. त्यांना तिकीट मिळालं इंदापूरमधून आणि ते जिंकताना दिसत आहेत. त्यांनी जो शिफ्ट केला आहे त्याचा त्यांना फायदा होतोय असं दिसतंय. पिंपरीमधून सौ सुलक्षणा शिलवण, वडगाव शहरीतनं बापूसाहेब पाठारे, हडपसर मधून प्रशांत जगताप, अकोलेमधनं अमित भांगरे, शेवगावमधून प्रतापराव ढेकणे, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, पारनेरमधून राणी लंके. या जे शिवसेनेचे खासदार होते आत्ता, काय नाव त्याचं, लंके, विलास लंके नाही, त्याचं नाव निलेश लंके, यांच्या पत्नी आहेत. कर्जत जामखेडमध्ये पण काट्याची टक्कर होती. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे. रोहित पवार जिंकतायत असा आमचा सर्वे दाखवतोय. केजमधून पृथ्वीराज साठे, अहमदपूरमधून विनायक पाटील, उदगीरमधून सुधाकर भालेराव, करमाळ्यातनं नारायण पाटील, म्हाडामधनं अभिजित पाटील, मोहोळमधून राजू खरे, सोलापूर उत्तरमधून महेश कोठे, माळशिरसमधून उत्तम जानकर यांच्या विरुद्ध भाजपाचे सिटिंग राम सातपुते आहेत. तर उत्तम जानकर राम सातपुते यांचा पराभव करताना दिसत आहेत. कोरेगावमधून शशिकांत शिंदे, फलटणमधून दीपक चव्हाण, चिपळूणमधून प्रशांत यादव, चंदगडमधून नंदाताई बाळबुलकर, इस्लामपूरमधून राष्ट्रवादी शरदराव पवार पक्षाचे प्रदेश सरचे अध्यक्ष जयंतराव पाटील, शिराळ्यातनं मानसिंग नाईक, तासगावमधनं रोहित पाटील हे आबा पाटील यांचे पुत्र, आणि कटोळमधून सलील देशमुख असे साधारण 40 आमदार शरद पवार राष्ट्रवादीचे निवडून येतील असा आमचा सर्वेचा कयास आहे. आपण जाऊ आता
राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे आणि त्यांचे किती लोक येत आहेत हे बघू. कारण की जे जनमत आहे साधारणपणे त्यात महायुतीतली सर्वात कमजोर कडी ज्याला लोक समजतात ती अजित पवार आहेत. आणि त्यांचे साधारण आता किती आमदार येतील आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढेल का काय होईल हे आपल्याला या यादीतनं अंदाज येईल. रिझल्ट ऑफकोर्स उद्या लागणार आहेत, त्यावेळेला नेमकं काय झालं ते उद्याच कळेल. पण आत्ता आपल्याला आमचा सर्वे जो कयास दाखवतोय तर तो मी कयास आपल्यापुढे मांडतोय. तुमसरमधून राजू कारेमोरे, मोरगावमधून राजकुमार बडोले यांनी पण निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टी सोडून ही ॲडजस्टमेंट सीट आहे ते गेले अजितदादा पवारांच्या पक्षामध्ये आणि तिकडनं त्यांना तिकीट देण्यात आलं. अहेरेतून बाबा आत्राम यांच्यासमोर शरद पवारांनी त्यांच्या मुलीला उभं केलेलं होतं, पण ही त्यांच्यातली जी बाप आणि मुलगीतली लढत आहे ती बाबा आत्राम जिंकताना दिसत आहेत. वासमतमधून चंद्रकांत नवघरे, येवला मधून छगन भुजबळांना पाडण्याचा हट्ट मनोज जरांगे यांनी व्यक्त केला होता. त्यांना ओपन आव्हान दिलं होतं की तुम्ही कुठूनही लढा, मी तुम्हाला पाडून दाखवतो. तर ते येवल्यातनंच उभे आहेत, पण तिकडनं छगन भुजबळ पुन्हा निवडून येतील असं आता चित्र दिसतंय. सिन्नरमधून सिटिंग आमदार माणिकराव कोकाटे पुन्हा निवडून येतील. नाफेडमधून दिलीप बनकर, दिंडोरीतून आत्ताच्या विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, इगतपुरीतून हिरामण खोसकर, शहापूरमधून दौलत दरोडा, तिथे पण काट्याची टक्कर आहे, 50-50 दिसतंय. तरी पण आमचा सर्वे जो दाखवतोय की दौलत दरोडा पुन्हा निवडून येतील. वांद्रे पूर्व इथे झिशन सिद्दीकी, वरुण सरदेसाई आणि तृप्ती सावंत, शिवसेनेचे वरुण सरदेसाई उभाटाचे आणि मनसेच्या तृप्ती सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. ही लढत झिशन सिद्दीकी जिंकतील असा आमचा सर्वे दाखवतोय. त्यानंतर अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक, नवाब मलिकच्या मुलगी आहे ती जिंकते असं दिसतंय. श्रीवर्धनवरनं आदिती तटकरे, त्या मंत्री होत्या आत्ताच्या मंत्रिमंडळात. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल 4 दिवसापूर्वी शरदरावांनी आंबेगावला जाऊन दिलीप वळसे पाटीलना आणि इतर गद्दारांना कसंही करून पाडा म्हणून आवाहन केलेलं होतं. त्या आव्हानाचा फारसा फायदा वळस्यांच्या अगेन्स्ट तरी होताना दिसत नाही आहे. वळसे पुन्हा निवडून येतील असं आमचा सर्वे दाखवतोय. खेड आळंदीतनं दिलीप मोहिते पाटील. आता मोठी लढाई ज्याचं लक्ष पुऱ्या महाराष्ट्राचं त्या लढाईकडे आहे. बारामतीतनं अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार, काट्याची टक्कर, काका पुतण्या एका घरातलं युद्ध, ते अजित पवार जिंकतायत असं आमचा सर्वे दाखवतोय. कोपर गावातनं आशुतोष काळे, अहिल्यानगरातनं संग्राम जगताप, गेवराईतनं विजयसिंह पंडित, परळीतनं धनंजय मुंडे, वाईमधून मकरंद पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ आणि शेवटचं नाव योगेश क्षीरसागर, असे साधारण 23 उमेदवार अजितदादा राष्ट्रवादीचे निवडून येत आहेत असा आमचा सर्वे आपल्याला सांगतोय. आणि 23 जागा जर का यांचे 23 आमदार खरोखर निवडून आले तर अजितदादा किंग मेकर ठरतील असं त्यांच्या पक्षाचे जे नेहमी प्रवक्ते आहेत, नेहमी वादग्रस्त विधानं करतात, त्यांचं नाव काय, नाही अंबादास पण शिवसेने आहेत. एनिवे अरे प्रचंड एनिवे त्यांचे प्रवक्ते करत असतात. तर बघूया आता काय होतं आहे ते. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढती आहे. अजितदादा राहतील, खरेच त्यांचे 23 येतील, जास्त येतील, कमी येतील, उद्या कळेलच आपल्याला. आता शेवटी सगळ्यात शेवटची यादी आपण अनाऊन्स करणार आहोत, ती आहे भारतीय जनता पार्टीची. भारतीय जनता पार्टीचे समर्थक आत्तापर्यंत वाट बघत असतील की हा मनुष्य करतोय काय, का यादी सांगत नाही आहे. तर सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होणार आहे महाराष्ट्रातलं, हे सगळे एक्झिट पोल दर्शवत आहेत. आमचा सर्वे पण तसाच दर्शवतोय. भारतीय जनता पार्टीची यादी मी वाचून दाखवतो आपल्याला. अमोल मिटकरी
त्यांचे जे वादग्रस्त आपण म्हटले प्रवक्ते, त्यांचं नाव अमोल मिटकरी. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीची यादी आपण सुरू करू. शहाद्यातनं राजेश पडवी, नंदुरबारमधून विजयकुमार गावित, सिंदखेडातनं जयकुमार रावळ, शिरपूरमधून काशीराम पवारा, भुसावळमधून संजय सावकारे, जळगाव शहरातनं सुरेश भोले, चाळीसगावमधून सिटिंग आमदार मंगेश चव्हाण, त्यानंतर जामनेर काय एक मिनटं गिरीश महाजन संकटमोचक भारतीय जनता पार्टीचे, मलकापूरमधून चैनसुख संचेती, चिखलीतनं श्वेता महाले, खामगावमधून आकाश फुंडकर, जामोदमधून संजय कुटे, अकोटमधून प्रकाश भरसाकळे, अकोले पूर्व मधून रणधीर सावरकर, मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे, धामणगाव रेल्वे स्टेशन मधून प्रताप अडसड, मेळघाटातनं केवलराम काळे, मोर्शीतनं उमेश यावलकर, आर्वीतनं सुमित वानखेडे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, सुमित वानखेडे हे आधी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. तर ते प्रथमच आपला इलेक्टोरल डेब्यू करतायत आर्वीतनं उभे राहून, आणि ते जिंकतायत असा आमचा सर्वे दाखवतोय. त्यानंतर हिंगण्यातनं समीर मेघे, उमरेडमधनं सुधीर पारवे, मोठी सीट आता नागपूर साऊथ वेस्ट देवेंद्र फडणवीस आपली सीट आरामात राखतायत असं आमचा सर्वे दाखवतोय. त्यानंतर नागपूर पूर्व कृष्णा खोपडे, नागपूर सेंट्रल प्रवीण दटके, नंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीतून जिंकताना दिसत आहेत. गोंदियातून विनोद अग्रवाल, आमगावमधून संजय पुरम, चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या तोंडावरती जॉईन केली होती, त्यांना तिकीट देण्यात आलं आणि चंद्रपूरहून ते विजयी होत आहेत असा आपला सर्वे दाखवतोय. वरोरामधून करण देवताळे, अमीमधून राजू तोडसाम, अमी उमरखेडमधून किशन वानखेडे, भोकरमधून श्रीजया चव्हाण, या अशोक चव्हाण यांची मुलगी आहे. देगलूरमधून जितेश अंतापूरकर, हे सुद्धा अशोक चव्हाणांबरोबर भारतीय जनता पार्टीत आले होते. हिंगोलीमधून तानाजी मुटकुळे, बदनापूरमधून नारायण कुचे, फुलांब्रीतून अनुराधा चव्हाण, संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे, भिवंडी पश्चिम मधून महेश चौगुले, मुरबाड मधून किशन कथोरे, उल्हासनगरमधून कुमार ऐलानी, ठाण्यातनं संजय केळकर, ऐरोलीतनं गणेश नाईक, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, बोरिवलीमधून संजय उपाध्याय, दहिसरमधून मनीषा चौधरी, मुलुंडमधून मिहीर कोटेचा, कांदिवलीमधून अतुल भातखळकर भाजपाचे प्रवक्ते, चारकोपमधून योगेश सागर. आता संजय उपाध्याय, मनीषा चौधरी, मिहीर कोटेचा, अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांच्यात सर्वात जास्ती मार्जिन कोणाचं येतं, यांच्यात एक चुरस आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व समर्थक यांची मार्जिन, कुणाची मार्जिन यांची लाखाच्या घरात जाते हे बघण्यात उत्सुकता आहेत. त्यानंतर गोरेगावमधून विद्या ठाकूर, माजी मंत्री, सिटिंग MLA आहेत, त्या पुन्हा विजयी होतील असं दिसतंय. वर्सोव्यामधून भारती लव्हेकर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम, विलेपार्ल्यातनं आमचे मित्र पराग अळवणी, घाटकोपरमधून पराग शहा, वांद्रे पश्चिममधून मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार,
सायनमधून कॅप्टन तामिळ सेल्वन, वडाळ्यातनं द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ मुंबई पॉलिटिक्स कालिदास कोळंबकरजी हे मला वाटतं 9व्यांदी निवडून येण्याच्या मार्गावरती आहेत. तसेच दुसरी एक मोठं व्यक्तिमत्व मुंबईच्या राजकारणातलं मंगलप्रभात लोढा हे मलबार हिलमधून मला वाटतं 7व्यांदी निवडून येण्याच्या मार्गावरती आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुलाब्यातनं निवडून येताना दिसत आहेत. प्रशांत ठाकूर पनवेलमध्ये आपली जागा राखतील. महेश बालदी उरणची जागा राखतील. रवी पाटील पेणमधून निवडून येताना दिसत आहेत. राहुल कुल दौंडमधून निवडून येताना दिसत आहेत. शंकर जगताप चिंचवडमधून निवडून येतील असं दिसतंय. महेश लांडगे भोसरीमधून आपली जागा राखतील. सिद्धार्थ शिरोळे सिटिंग आमदार शिवाजीनगर तिकडनं आपली जागा राखतील असं दिसतंय. चंद्रकांत दादा पाटील, ह्या चंद्रकांत दादा पाटीलच्या सीटबद्दल लक्षात ठेवा, आम्हाला जी माहिती मिळते कदाचित महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मार्जिननी जिंकलेल्या ज्या काही सीट्स असतील, ज्या काय पहिल्या 3 सीट असतील त्याच्यामधनं चंद्रकांत दादांची कोथरूडची सीट असू शकते. मार्क माय वर्ड्स. नंतर तापकीर खडकवासल्यामधनं, पर्वतीतनं माधुरीताई मिसाळ या पण आपली जागा राखतील. त्यांनी आपली जागा राखल्यानंतर आबा बागुळांना भेटून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की आबा बागुळांनी जे बंड केलेलं आहे त्यामुळे माधुरीताई मिसाळ यांचा मार्ग सुकर झाला आहे. शिर्डीतून काट्याची टक्कर आहे, तरी पण राधाकृष्ण विखे पाटील ती आपली जागा राखतील. श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते आपली जागा राखतील. विक्रम पाचपुते यांच्याबद्दल थोडा गोंधळ झाला होता. त्यांच्या आईनं तिकीट दिलं होतं, त्यांनी आयत्या वेळेला आपलं नॉमिनेशन मागे घेतलं आणि मग भारतीय जनता पार्टीने विक्रम पाचपुते यांना सपोर्ट केलेला आहे. आष्टीतून सुरेश धस, निलंग्यातून संभाजी निलंगेकर हे पण मला वाटतं 3ऱ्यांदी निवडून येणार आहेत, ते आपली जागा राखताना दिसत आहेत. तुळजापूरहून राणा जगतजीत सिंग पाटील, कोल्हापूर दक्षिण मधून सुभाष देशमुख हे मंत्री होते 2019 पर्यंत. नंतर मणमधून जयकुमार गोरे आपली जागा राखतील असं दिसतंय. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले पुन्हा निवडून येतील. कणकवलीतनं नितेश राणे पुन्हा निवडून येतील. इचलकरंजीतनं राहुल आवाडे निवडून येताना दिसत आहेत. मिरजेतनं सुरेश खाडे निवडून येतील असं दिसतंय. सांगलीतून सुधीर गाडगीळ निवडून येणार असा आमचा सर्वे दाखवतोय. रावेरमधून अमोल जावळे निवडून येतील असं सर्वे दाखवतोय. बल्लारपूरहून सुधीर भाऊ मुनगंटीवार आपली जागा राखतील. भोकरदानमधून काट्याची लढाई आहे, चंद्रकांत दानवे विरुद्ध संतोष रावसाहेब दानवे, पण अखेरीस ती लढाई संतोष दानवे जिंकतील असं आपला सर्वे दाखवतोय. कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड ह्या त्यांचे पती गायकवाड गणपत गायकवाड यांनी जो गोळीबारचा इन्सिडेंट त्यांचा झाला, पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तिथे गोळीबार केला होता महेश गायकवाड या शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरती, त्यानंतर ते सध्या जेलमध्ये आहेत. सुलभा गायकवाडांना जेव्हा तिकीट दिलं त्यावेळेला बऱ्याच लोकांनी नाराजगी व्यक्त केली होती की त्यांना असं तिकीट का दिलं त्यांच्या पतीची अशी बॅकग्राऊंड असताना. तरी पण सुलभा गायकवाड कल्याण पूर्वची ती जागा राखतायत असं दिसतंय. कोल्हापूर दक्षिणची जागा अमल महाडिक जिंकतील असं आपला सर्वे दाखवतोय. आणि नाशिकची जागा देवयानी फरांडे या पुन्हा विजयी होतील, सिटिंग आमदार आहेत. असे भारतीय जनता पार्टीचे एकूण 92 आमदार निवडून येतील असा आपला सर्वे एकंदर दाखवतोय. ही मी तुम्हाला 268 आमदारांची यादी आत्तापर्यंत जी पक्षांतनं निवडून येणारे आमदार आहेत त्यांची आपल्यापुढे सूची जे आमच्या सर्वेमधनं समोर आली होती ती आपल्यापुढे मी मांडलेली आहे. यामध्ये सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी
92 जागा मिळवून पुढे पहिली पार्टी होईल असं दिसतंय. त्यानंतर मग काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा आणि सगळ्यात शेवटी अजितदादा पवार यांची पार्टी. या व्यतिरिक्त मनसे 3 जागा जिंकताना आम्हाला दिसतीये, समाजवादी पार्टी 2 जागा जिंकताना दिसतीये, जनसुराज पार्टीचं वाटतं विनय कोरे हे 1 जागा जिंकतायत, नंतर रवी राणा 1 जागा जिंकताना दिसत आहेत, प्रहारचे बच्चू कडू आपली जागा राखतील असं चित्र दिसतंय आणि बाकीच्या ठिकाणी अपक्ष निवडून येतील. साधारण 14 अपक्ष निवडून यावेळेला येतील असा आमचा अंदाज आहे. हा होता लेखाजोखा 288 विधानसभा जागांचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा एक्सटेन्सिव्ह सर्वे. हा जो आम्ही घेतला होता तो सर्वे आम्ही 15-16 नोव्हेंबरपर्यंत घेतला होता. त्यावेळेला जे चित्र उभारून आलं होतं ते आम्ही आपल्यापुढे मांडतोय. हे आम्ही आधीच मांडणार होतो, पण निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले होते त्याच्यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुठच्याही माणसाचं हा जिंकेल किंवा हरेल कुठच्याही उमेदवाराबद्दल वक्तव्य करायचं नाही असं एक निकष होता. तर तो निकष आम्ही पाळला. ही सूची आम्ही खरी तर काल मांडणार होतो आपल्यापुढे, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी काल आपल्यापुढे येऊ शकलो नाही. उद्या 23 तारीख आहे. उद्या महाराष्ट्राचे निकाल घोषित होणार आहेत. आमच्या अंदाजाप्रमाणे सगळे निकाल हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं चित्र एकदम क्लिअर होईल की सत्ता कोणाची येणार आहे. आमच्या ह्या सर्वेप्रमाणे आणि आलेले एक्झिट पोल जे आहेत बरेचसे बहुतांशी एक्झिट पोल यांनी एक अंदाज येतोय की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येऊन घातलेलं आहे. मात्र बरेचदा एक्झिट पोल हल्लीच्या काळामध्ये लोकसभेमध्ये म्हणा किंवा हरियाणाच्या निवडणुकीमध्ये म्हणा चुकले होते. तर त्यामुळे आणि आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा जवळजवळ 40 जागा अशा आहेत ज्या 40 जागांवरती काटेकी टक्कर आहे. म्हणजे 5,000च्या आत मार्जिन असेल त्या लोकांचं, जो कोणी जिंकणारा असेल त्याचं. तर त्या जागा जर का समजा एका साईडला वन वे गेल्या तर त्या ज्या साईडला जातील ती आघाडी विजयी होऊ शकते. आत्ता तरी असं दिसतंय त्यातल्या बहुतांशी जागा महायुतीच्या पारड्यात पडतील. पण शेवटी निवडणूक आहे. जोपर्यंत शेवटचं मत गणलं जात नाही तोपर्यंत काहीही होऊ शकतं. तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे 6 वाजेपर्यंत सगळे निकाल उद्या क्लिअर होतील. त्यानंतर आम्ही आमचा व्हिडिओ थत्ते साहेबां आणि मी उद्या संध्याकाळी 7 वाजता बनवणार आहोत आणि त्याचं जे विश्लेषण आहे ह्या निवडणुकीच्या निकालाचं ते आम्ही उद्या संध्याकाळी 7 वाजता करणार आहोत. साधारण 8 वाजल्यापासून ते विश्लेषण आपल्याला आमच्या अनिल गगनबेदी थत्ते ह्या चॅनेलवरती उपलब्ध होईल. तेव्हा आत्ता आम्ही इथेच थांबतो. लक्षात ठेवा, उद्या संध्याकाळी 8 वाजता बघायला विसरू नका अनिल गगनबेदी थत्ते चॅनेल. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.